नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी राजभोगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. बळीवंश वेदर चॅनल मध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज 23 जून 2026. सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, काल राज्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाच्या नोंदी झाल्या. विशेषतः मित्रांनो, पुणे जिल्ह्यात अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग असेल, येवला वगैरे नाशिक भाग असेल, या भागात सुद्धा पावसाच्या नोंदी आपल्याला आढळून आल्या. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण काल सांगितलं होतं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाच्या नोंदी होतील. विशेषतः वड्यांना पाणी येईल आणि मित्रांनो, त्या पद्धतीने वड्यांना पाणी सुद्धा आलेलं आहे. जालना जिल्ह्यात माझ्या बहुतांश ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी पावसाच्या हलक्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे, मध्यम. मित्रांनो, हा पाऊस अजून 2 दिवस अशाच पद्धतीने पडणार आहे. तुम्ही जरा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टीची विश्लेषण केलेलं असतं, माहिती सांगितलेली असते. आज 23, 24 आणि 25 अजून 3 दिवस राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल. फक्त मित्रांनो, राज्याची जी कोस्टल लाईन आहे, ज्याला आपण पश्चिम घाट म्हणू, या पश्चिम घाटाच्या परिसरात आणि या भागात पावसाच्या नोंदी आपल्याला अधिक दिसतील. अंतर्गत महाराष्ट्रात मित्रांनो, आज सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु तो बहुतांश ठिकाणी आहे, लक्षात घ्या. आणि आपण या उपग्रह प्रतिमाचं जर विश्लेषण केलं तर वर सध्या WD सक्रिय आहे. मित्रांनो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी झालेली आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर बाष्प पुरवठा आता महाराष्ट्राला होत आहे. आणि मित्रांनो, बंगालच्या उपसागरात या ठिकाणी एक लो प्रेशर सिस्टीम येणार आहे. आणि 25 तारीख ते 2 जुलै, मी काय सांगितलेलं लक्षात घ्या, यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की जून मधले शेवटचे 5 दिवस खूप महत्वाचे आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. 26 जून ते 2 जुलै पर्यंत मित्रांनो, राज्याची, आमचे मित्र, हवामान चोळीचे मित्र, त्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्याची हौस भागेल पावसासंदर्भातला एवढा पाऊस पडण्याची शक्यता या लो प्रेशरमुळे तयार झालेली आहे. आपण सातत्याने सांगितलेलं आहे, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात जर चांगला पाऊस पडायचा असेल तर बंगालच्या उपसागरात लो प्रेशर सिस्टीम बनणे गरजेचे आहे. मित्रांनो, ती बनत आहे 25 तारखेच्या नंतर. आणि त्यामुळे त्या सिस्टीमचा परिणाम म्हणून 25 ते 2 जुलै या कालखंडात राज्यात चांगला पाऊस होईल. आपला जो जून मधला जो पावसाची तूट आहे मित्रांनो, ती सुद्धा भरून निघणार आहे. राज्यात आज कसा पाऊस होईल मित्रांनो, या भारत FS या मॉडेलनुसार, मित्रांनो, कालचा अंदाज याच मॉडेलचा खरा झालेला आहे. ही भारतीय बनावटीचं मॉडेल आहे. मी वारंवार सांगितलेले आहे, युरोपियन बनावटीच्या मॉडेलपेक्षा मित्रांनो, यावर्षी भारतीय बनावटीचे मॉडेल आपल्याला अधिक अचूक अंदाज देत आहेत आणि निश्चित त्यांच्या पद्धतीनेच पाऊस झालेला आहे. मित्रांनो, आजही घाटावर आणि घाटाच्या परिसरात पावसाच्या नोंदी होतील असं दाखवलेलं आहे. महाराष्ट्राचा जो अंतर्गत भाग आहे, विशेषतः यामध्ये दक्षिणेकडल्या भागात मित्रांनो, या मॉडेलने आपल्याला काय केलेलं आहे, दक्षिणेकडल्या भागात पावसाच्या नोंदी दाखवलेल्या. यामध्ये लातूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड या पट्ट्यात अशा दाखवलेल्या आहेत. इकडे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या भागात त्यांनी दाखवलेले आहेत. त्यानंतर घाटाला भागात दाखवले. दक्षिण कोकणामध्ये मित्रांनो, यांनी जबरदस्त पावसाच्या नोंदी आज दाखवलेल्या आहेत. या पद्धतीने आज सुद्धा राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पण मित्रांनो, अजून 2 दिवस दमदारा. 25 तारीख ते 2 जुलै आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आणि आजही सांगत आहे. 25 जून ते 2 जुलै पर्यंत राज्यात जबरदस्त पावसाच्या नोंदी होतील. मित्रांनो, ही 23 तारीख आहे. 23 तारखेला सुद्धा या मॉडेलने ECMW हे मॉडेल आहे, मुंबई, रत्नागिरी वगैरे यांनी जबरदस्त पाऊस दाखवलेला घाटात. अंतर्गत महाराष्ट्रात या मॉडेलने सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आज दाखवलेला आहे. परंतु कालच्या पेक्षा मित्रांनो, याची थोडीशी तीव्रता आज थोडी जास्त राहील. त्यामुळे मित्रांनो, निश्चित राहा, सतर्क राहा, कारण यामध्ये विजाचं प्रमाण सुद्धा आहे. मित्रांनो, राज्यात 25 तारीख ते 2 जुलै पर्यंत कसा पाऊस राहील त्याची माहिती सांगणारा हे मॉडेल आहे. मित्रांनो, या मॉडेलनी जबरदस्त अंतर्गत महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला आहे. कोस्टल लाईनला सुद्धा पाऊस दाखवलेला आहे. साधारणतः 25 नंतर 27-28 पर्यंत या मॉडेलचा हा अंदाज आहे. निश्चित मित्रांनो, या मॉडेल प्रमाणे जर पाऊस पडला तर राज्यात आपली जी पावसाची गरज आहे ती भागून पुरणार आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जलाशय सुद्धा भरण्यामध्ये हा पाऊस आपल्याला मदत करू शकतो, या मॉडेलचे जर अंदाज खरे झाले तर. मित्रांनो, हे आहे 25 ते 2 जुलैचं हवामान दर्शवणारं मॉडेल. मित्रांनो, या पद्धतीने जर पाऊस झाला का बंगालच्या उपसागरातल्या सिस्टीममुळे, तर राज्याची प्रचंड प्रमाणात जी तूट झालेली आहे पावसाची जून मधली, ती भरून निघणार आहे. आणि आपण सातत्याने सांगितलेलं आहे, जून मधले शेवटचे 5 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. मित्रांनो,
25 तारीख ते 2 जुलै पर्यंत हा अंदाज आहे. हा पूर्ण कलर आपल्याला अति पावसाचे संदेश देतो. तुफान पाऊस होणार आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे, नद्यांना पूर येणार आहे मित्रांनो. या कालखंडात फक्त बंगालच्या उपसागरातली सिस्टीम या भागात एंटर करूच तर आपल्याला वेळ आहे. नसता अंतर्गत महाराष्ट्राची गरज भागवेल एवढा पाऊस होणार आहे, नवे नवे जलसाठे भरण्यासाठी मदत करणार आहे. परंतु मित्रांनो आपल्याला 25 तारखेच्या नंतरच त्याची वाट पाहावी लागेल. अनेक मॉडेल मित्रांनो त्याला दुजोरा देत आहेत. हे सुद्धा ECMWF मॉडेल आहे, युरोपियन बनावटीचं. या मॉडेलनुसार जर पाऊस पडला तर निश्चित मित्रांनो महाराष्ट्रातले जलसाठे भरण्यामध्ये आपल्याला मदत होईल. आणि जी काही आतापर्यंत शेतकऱ्यांची जी त्रस्त अवस्था झालेली आहे 1 जून पासून ते 22-23 जून पर्यंत मित्रांनो, या शेवटच्या 5 दिवसात ती संपूर्ण भरून निघेल आणि आपण ही दुष्काळजन्य परिस्थिती किंवा टंचाईजन्य परिस्थिती विसरून जाऊ एवढा पाऊस होण्याची शक्यता या मॉडेलने वर्तवलेली आहे. निश्चित या मॉडेलचे अंदाज सत्यात उतरवू आणि आपल्या राज्यात धोधो पाऊस पडू एवढीच विनंती आपण निसर्गाकडे करूया. आणि येणाऱ्या परिस्थितीची आपण साक्षीदार बनूया. मित्रांनो, या वर्षीचं जे हवामान आहे, मॉडेल काय सांगतंय आणि प्रत्यक्ष पाऊस कसा पडतोय याचा अनुभव आपल्याला घ्यावा लागणार आहे. कारण अगदी मॉडेल जसं सांगते तसाच पाऊस होईल याची गॅरंटी देता येत नाही, कारण त्याला अनेक स्थानिक घटक सुद्धा कारणीभूत असतात. म्हणून मित्रांनो, तुमचा फीडबॅक हा अतिशय महत्वाचा आहे. मॉडेलने पाऊस दाखवला म्हणजे अगदी लगेच तसाच पाऊस होईल ही अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्यांची असते. प्रत्येक शेतकऱ्याला होतं माझ्या डोक्यावर पाऊस पडावा, परंतु तसं होत नसतं. पाऊस ही दर 7 किलोमीटरला बदलणारी घटना आहे. त्याच्यामुळे निश्चित या मॉडेलचा अंदाजाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आणि या मॉडेल प्रमाणे मित्रांनो आणखी सांगतो, 25 जून ते 2 जुलै पर्यंत हे आपण पाठीमागे सांगितलेलं आहे. आजही सांगतो, या कालखंडात राज्यातल्या पावसाची गरज भागून जलसाठे भरण्यामध्ये मदत होईल. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.